साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अबब 2.5 किलोच्या शरद पवार आंब्याची सोलापुरात होत आहे चर्चा। चला पाहूया साम्राज्य न्यूजची विशेष बातमी। सोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरात आंबा महोत्सव लावण्यात आला आहे। शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना लक्षात घेऊन माढा तालुक्यातील अरण व पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शेतकऱ्यांनी केशर प्रजातीचे विविध आंबे महोत्सवात आणले आहेत। अरण येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडावर विविध प्रयोग करत 2.5 किलोचा आंबा उत्पादन केले आहे। 2.5 किलो आंब्याची जवळपास 20 ते 25 झाडं बागेत आहेत आणि या आंब्याला शरद मँगो म्हणजेच शरद पवार आंबा असे नाव दिले आहे। आंबा महोत्सवात येणारे ग्राहक शरद मँगोकडे अधिक आकर्षित होत आहेत। शरद आंब्याला अधिक मागणी करत आहेत। याबाबत दत्तात्रय गाडगे यांनी माहिती देताना सांगितले, शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असताना फळबाग योजना आणली होती। त्याच योजनेतून आम्ही 8 एकर शेतजमीन जवळपास 7,000 केशर आंब्याची रोप लावली आहेत। 2.5 किलोच्या आंब्याला शरद पवार म्हणजे शरद मँगो असे नाव दिले आहे। 2.5 किलोचा आंबा उत्पादन करण्यासाठी आम्ही एकाच झाडावर कलम करून विविध प्रकारचे आंबे घेतले। त्यामध्ये केशर आंब्याच्या झाडावर विविध प्रयोग केले। होमिओपॅथी विविध औषधाचा वापर केला। देशात प्रथमच 2.5 किलोचा आंबा उत्पादन झाल्याने बारामती कृषी महाविद्यालयात असलेल्या शास्त्रज्ञांना दाखवला। बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी याबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी पुढाकार घेतला। मागील 4 ते 5 वर्षापासून बारामती KVK येथे तेथील वैज्ञानिक यांचे निरीक्षणाखाली शेतीमध्ये पिकावर होमिओपॅथी खते आणि औषधाचा वापराचा अभ्यास करण्यात आला। राजेंद्र पवार आणि डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील यांच्या अथक परिश्रमाने पिकावर होमिओपॅथीचा वापर करणे प्रयोग यशस्वी झाला आणि 2.5 किलोचा आंबा भरघोस उत्पादन केले। 15 मे रोजी सकाळी बारामती कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी आंबा महोत्सवाला भेट देत 2.5 किलोच्या आंब्याला शरद पवार यांचे नाव देत शरद मँगो असे नामकरण केले। मी दत्तात्रय बाबूराव गाडगे, संत शिरोमणी सावता महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि संजीवन समाधी असणारं ते अरण, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी म्हणणारे सावता महाराज त्यांच्या कर्मभूमीमध्ये आमचं जन्मठिकाण आहे। आमची जमीन आहे त्या ठिकाणी आणि मी वयाच्या 14व्या वर्षी सांगलीला गेलो। 1970-71ला मी सांगलीला गेलो ते 2018 साली मी अरणला आलो। आमच्या आई तिथं सांगलीला त्यांना राहता आलं नाही किंवा राहत नव्हते, करमत नव्हतं, त्यामुळं मला अरणला यावं लागलं। मग अरणला आल्यानंतर आपण पुढं करायचं काय, तर मग आम्ही आमची जी जमीन होती 8.5 एकर जमीन आहे आमची, त्या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा दुष्काळ आहे। पण 2018 साली निर्णय घेतला की आपण थोडंसं वेगळ्या वाटेनं जाऊयात, ज्या ठिकाणी कुसळंसुद्धा उगवत नाहीत अशा ठिकाणी मग आंबा बाग लावायचा निर्णय घेतला आणि 2000 रोपं मी सांगलीतनं तयार करून अरणला आणली आणि बोर मारलं। छोटंसं तळं ज्याला म्हणू आपण 30 फूट बाय 25 फुटाचं आणि 10 फूट खोलीचं शेततळं घेतलं। त्या एका बोरमधलं पाणी त्या शेततळ्यात टाकून सायपन्ना ती बाग 2000 झाडं मी 2 वर्ष जगवली। त्या 2000 झाडामध्ये आपण 1800 झाडं केशर